शक्तिपीठांपैकी कोल्हापूरकरांच्या भाग्य लागलेलं शक्तिपीठ म्हणजे आई अंबाबाई. आई अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूरकरांना शेकडो पिढ्यानपिढ्यापासून मिळतो आहे. परंतु या पिढ्यानपिढ्या आई आई अंबाबाईचा आशीर्वाद घेत असतानाच आई अंबाबाईच्या आशीर्वादासाठी लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात. पण लाखो भाविक जेव्हा इथे येतात तेव्हा आणि एक दिवस असा असतो जेव्हा या लाखो भाविकांच्या आयुष्याला सुवर्ण दिवस म्हणून तो लाभतो. तो दिवस म्हणजे कोल्हापूरच्या दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या चैत्र यात्रेनंतरचा दुसरा दिवस. लगेचच आई अंबाबाईची पालखी रथोत्सव इथे पार पडतो. परंतु हा रथोत्सव जो कित्येक वर्षापासून पार पडतो आहे, तो रथोत्सव नेमका का पार पडतो, त्याच्या पाठीमागे काय इतिहास आहे आणि केव्हापासून हा रथोत्सव चालू झाला, हे सगळं माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच केके न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे सचिव शिवराज नायकवडे सर आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम सर तुमचं केके न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे, कोल्हापूरला लाभलेला आहे, त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला भेटलेली आहे. खरं तर याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हा जो रथोत्सव आहे खरं तर कोल्हापूर नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये लोक खूप आनंदाने उत्साहाने हा साजरा करतात. याच्या पाठीमागे नेमकी काय आख्यायिका आहे, केव्हापासून चालू झाला आणि कोणी चालू केला? चालू केव्हापासून झाला याचं आपल्याला सांगता येत नाही, कारण दख्खनचा राजा ज्योतिबाची जी चैत्र यात्रा आहे त्या यात्रेला जाण्यापूर्वी पंचगंगा घाटावर स्नान करून यात्रेला जाण्याचा प्रघात आहे. आणि त्यानंतर यात्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी मंदिराच्या आवारात ते भक्त सगळे जमा होत असत आणि आई अंबाबाईचा जयघोष करत तिचा दर्शनासाठी इथं येत असत. छत्रपती शाहू महाराजांनी यात भर घालून आपल्याला जो आपला जुना रथ आहे तो रथ आणि त्यानंतर भवानी मंडपामध्ये आपल्याला भवानी मंदिरात जो दिसतो तो रथ, गुरु महाराज वाड्यातला रथ, असे हे सगळे रथ एका वेळी तयार केले आणि त्या रथाच्या माध्यमातून ही नगर प्रदक्षिणेची ही मोठ्या प्रमाणातली व्यवस्था सुरू झाली. ही नगर प्रदक्षिणेची व्यवस्था ही शाहू महाराज म्हणजे 100 वर्षाच्या आधीपासून सुरू होती. कालांतरानं तो रथाचा वापर जास्त असल्यामुळे तो रथ थोडासा कमकुवत झाल्यामुळे आपण हा नवीन रथ 2 वर्षापूर्वी करून घेतला. भक्तांच्या माध्यमातून हा रथ तयार झाला आणि सेम त्या रथाची रिप्लिका आपण तयार केलेली आहे. आणि ह्या रथातून उद्या चैत्र यात्रा झाल्यावर जे भाविक परत कोल्हापुरात येतात त्या भाविकांसाठी हा एक सोहळा म्हणजे अंबाबाईचा कुठलाच सोहळा त्यांना मिळत नाही असं होऊ नये म्हणून तो शाहू महाराजांनी हा मोठ्या प्रमाणात सोहळा सुरू केला. हा रथ संध्याकाळी 9:30 वाजता महाद्वारातून निघतो. तिथून महाद्वार रोडवरून गुजरीमध्ये जातो. गुजरीतून भाऊसिंगजी रोड मार्गे तो नगारखान्याच्या कमानीतून भवानी मंदिरासमोर येतो. भवानी मंदिरात पूजा झाल्यानंतर आरती तिथं झाल्यानंतर हा रथ पुढं MLG हायस्कूल समोरून मिरजकर तिथी बालगोपाल तालीमपासून मिरजकर तिथीला जातो आणि तिथून बिनखांबीकडे येताना रंगभैरवाची पूजा होऊन आरती होऊन बिनखांबी गणेश मंदिरची आरती होऊन पुन्हा महाद्वारला येऊन साधारण रात्री 1च्या दरम्यान हा पुन्हा मंदिरासमोर येतो. त्यानंतर मग देवीला पुन्हा त्यातून पालखीमध्ये विराजमान केलं जातं आणि पालखीची परत एकदा मंदिर प्रदक्षिणा होते आणि मग देवी मंदिरात प्रवेश करते. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हा जो रथोत्सव जेव्हा चालू असतो तेव्हा एक जयघोष कानावरती पडतो कोल्हापूर नाही अखंड महाराष्ट्रात जेवढे भक्तजन आहेत त्यांच्या नारायणीचा. तर काय आख्यायिका आहे याच्या पाठीमागे? आई अंबाबाई, आई महालक्ष्मी हे दोन्ही नावं घेऊन उच्चारत असताना जेव्हा नारायणी कानावरती पडतं तो दिवस त्या एका शब्दाने पूर्ण होतो. तेव्हापासून ही प्रथा चालू झाली. देवाचं नामस्मरण करताना कुठल्या नावानं करावं ह्याच्याबद्दल कुठंही असं नाही, बंधन नाही. आपली ही जगतजननी आहे, जगदंबा आहे आणि जगदंबाचा आपण अंबा आणि त्यातलं मराठीतून अंबाबाई अशा स्वरूपात आलं. ही जगतजननी आहे, तिन्ही शक्तींची ही निर्माती आहे, त्यामुळे हिला जगतजननी म्हटलं जातं. इथं लक्ष्मी सरस्वती काली नाही तर महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी विराजमान आहे. त्या 3 शक्तीची मूळ रूप इथं आहेत आणि ही जगतजननी असल्यामुळे जगदंबा आणि अंबाबाई या पद्धतीने हे नाम आहे.
वेगवेगळ्या कालावधीमध्ये तिला वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या तिच्या रूपांमधून ओळखलं गेलेलं आहे. अगदी. आणि भाविकांना जे रूप आपलं असं वाटतं त्याप्रमाणे ते त्याचं भजन करत असतात आणि त्याप्रमाणे ते नामस्मरण करत असतात. अगदीच या यात्रेला लाखोंची गर्दी असते, अक्षरशः इथे उभा राहायला जागा नसतो. काय सांगाल, साधारण एका दिवशी या यात्रेला किती लोक असतात आणि कशा पद्धतीने हा सोहळा, अगदी म्हणजे देवस्थान कमिटीसाठी ते एक संघर्षाचा काळ असेल, इतक्या सारे भाविक आहेत, त्यांना व्यवस्थित सांभाळणं आणि हा जो रथोत्सव आहे तो अगदी शांततेत पार पडावा यासाठी. नगर प्रदक्षिणा आणि अष्टमीची नगर प्रदक्षिणा आणि चैत्रातली नगर प्रदक्षिणा हे दोन आपल्या नगर प्रदक्षिणेचे भाग असतात. अगदीच. चैत्रातल्या नगर प्रदक्षिणेला आपल्याकडे रथ असतो आणि हा रथ हा भाविकांच्या मार्फत ओढला जातो. आई अंबाबाईचं सारथ्य करण्याचा हा एकमेव संधी भाविकांना मिळत असते. त्यामुळे भाविक फार उत्सुक असतात आणि रथ ओढण्यासाठी जे आपण हे केलेलं आहे, वाहन केलेलं आहे, तर त्याच्या पुढे भाविक रथाला हात लावण्यासाठी किंवा रथ ओढण्यासाठी चढाओढ करत असतात. त्या पद्धतीनं त्या भाविकांना कशा प्रकारे संधी द्यावी आणि कशा प्रकारे सर्वांना त्यात मिळेल संधी, अशा पद्धतीचं आपलं नियोजन असतं. त्याचबरोबर पूर्ण हा रथाचा मार्ग हा रांगोळ्यांनी सजलेला असतो, फुलांनी सजवलेला असतो, तसंच आतषबाजी सुरू असते. काही ठिकाणी ढोल पथक सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन आपला हे वाढवत असतात. अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात आणि आता तर बघतो आपण 1.5 ते 2 लाख लोक त्या पूर्ण प्रदक्षिणा मार्गाच्या भोवतीनं जमण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा फार मोठ्या उत्साहाचा आणि चैत्र यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना एक देवीची सोहळा साजरा करण्याची संधी मिळण्याचा योग असतो. अगदीच खूप खूप धन्यवाद. असं म्हणतात की आई अंबाबाईच असू द्या, पूर्ण जी महिला आदिशक्ती आहे ती एक काली आहे, कोणी माता आहे, कोणी जगदंबा आहे, कोणी सावली बनून आयुष्यभर भक्तांची सेवा करत राहिलं. आणि असं म्हणतात की गतजन्मी कदाचित तुमचं काहीतरी पुण्य असावं, जे या जन्मी तुम्ही आदिशक्तींची सेवा करताय आणि तुमच्या माध्यमातून जितके भक्तजन इथे सेवेला येतात त्यांचीही तुम्ही सेवा करताय. अशी सेवा, हे पुण्यकाम तुमच्या हातून आयुष्यभर व्हावं. आणि KK न्यूजच्या माध्यमातून तुम्ही भक्तांपर्यंत इतकी छान माहिती पोहोचवला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आई अंबाबाईचा होणारा हा रथोत्सव नेमका का पार पडतो, कशा पद्धतीने पार पडतो, याची सर्व माहिती देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे सचिव शिवराज नाईकवाडे आपल्या सोबत होते. त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच कोल्हापूरच्या प्रत्येक देवस्थानांच्या महत्त्वाच्या माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा KK न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाई सोबत मी सह्याद्री देसाई.